सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन यांनी 10 जुलै 2024 रोजी एक खूप मोठा असा ऐतिहासिक निर्णय दिला। या निर्णयाच्या अंतर्गत मुस्लिम महिलांना सेक्शन 125 सीआरपीसी म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड याच्या अनुषंगाने दाद मागण्याचा मार्ग हा खुला झालेला आहे। नमस्कार, ॲडव्होकेट आनंद या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। कायद्याशी संबंधात असणारे आणि जे सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे निर्णय येतात तसेच कायद्याच्या वेगवेगळ्या विश्लेषणांच्या बाबतीत आपण ह्या आपल्या आवडत्या चॅनलवरती दर आठवड्याला नवनवीन विषय घेऊन येत असतो। जर ॲडव्होकेट आनंद या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर ते सबस्क्राइब नक्की करा, म्हणजे असे नवनवीन जे विषय आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो त्याचं सबस्क्रिप्शन, त्याच्या बाबतीतली माहिती ही तुम्हाला ताबडतोब कळू शकते। तर चला वळूयात आजच्या व्हिडिओकडे। सेक्शन 125 सीआरपीसी हा नेमका आहे काय, आधी हे समजून घेऊयात। सेक्शन 125च्या अनुषंगाने जर एखादी विवाहित महिला तिला तिचा पती जर नांदवत नसेल आणि त्यांच्या आपण म्हणूयात मॅट्रिमोनियल रिलेशनमध्ये जर का वितुष्ट आलेलं असेल आणि ती त्याच्या घरात राहत नसेल तर त्या अनुषंगाने त्या महिलेला तिच्या नवऱ्याकडनं रक्कम मागण्याचा, पोटगी मागण्याचा अधिकार असतो। पोटगी याचा अर्थ की ज्या वेळेला दोन व्यक्तींमधलं लग्न अस्तित्वात आहे त्यावेळेला त्या स्त्रीला तिच्या उदरनिर्वाहासाठी जी अपेक्षित रक्कम असते त्याला पोटगी असं म्हणतात। आता ही पोटगी कधी मागायची याच्या बाबतीत वेगवेगळ्या कोर्टाचे वेगवेगळ्या कायद्यानुसार वेगवेगळी विश्लेषणं आहेत। जर ती महिला जर आपण असं म्हणूयात गृहिणी असेल किंवा ती जर का कुठल्याही स्वरूपाचा व्यवसाय करत नसेल, कुठल्याही स्वरूपाची नोकरी करत नसेल आणि ती संपूर्णपणे त्या नवऱ्यावरती किंवा नवऱ्याच्या उत्पन्नावरती अवलंबून असेल आणि ती स्त्री किंवा ती महिला नेटाने त्याचा संसार जर करत असेल आणि त्या दोघांमध्ये भांडण झालं तर त्या महिलेला कुठल्याही स्वरूपाने स्वतःची रक्कम किंवा स्वतःचं उदरनिर्वाह चालवण्यासाठी तिची कॅपॅसिटी नसते किंवा तिला ते मिळवण्याची सक्षमता नसते। अशा केसेसमध्ये या दोघांमध्ये वितुष्ट आलं, दोघांमध्ये भांडण झालं तर जोपर्यंत कोर्टाचा कुठलाही निर्णय येत नाही तोपर्यंत कोर्ट अशा भांडणांमध्ये जनरली इंट्रीम ऑर्डर किंवा इंट्रीम पोटगी देतं। आता घडलं असं की तेलंगणा स्टेटमधला या नवरा बायकोंमधला हा वाद होता। या नवरा बायकोंमध्ये वाद अशा स्वरूपाचा झाला की त्या व्यक्तीने त्याच्या बायकोच्या विरुद्ध आपण म्हणूयात की डिवोर्ससाठी मागणी करत होता आणि डिवोर्ससाठी मागणी करत असताना त्या महिलेनी तिचा जो नवरा होता त्या नवऱ्याचं घर ती सोडून दुसरीकडे राहायला गेली। आता ते झाल्यानंतर त्याने तिला इंट्रीम पोटगी किंवा अंतरिम अशा स्वरूपाची ॲल्युमिनी किंवा पोटगी देण्याचं कबूल केलं। ते केल्यानंतर कालांतराने त्या कोर्टाच्या त्या दोघांच्या वादामध्ये ती महिला आलीच नाही आणि ती महिला आली नाही आणि ज्या वेळेला त्या बाबतीतला फायनल निर्णय झाला, तो एक्सपार्टी निर्णय झाला, म्हणजे एकतर्फा निर्णय झाला, तर त्या महिलेला त्या नवऱ्याने 15,000 रुपये दरमहा अशी मी पोटगी देतो अशा स्वरूपाची पोटगी त्याने त्या महिलेकडे पाठवणी केली। त्या महिलेने ते पोटगी जी काही आलेली होती किंवा ती जी काही रक्कम आलेली होती त्या रकमेच्या बाबतीमध्ये तिने रिजेक्शन केलं की ती म्हणाली की मला ही पोटगी तुमच्याकडनं नको आहे आणि ती पोटगी तिने नाकारली आणि तिने त्या अनुषंगाने सेक्शन 125 खाली ती म्हणाली की मला याच्यामध्ये अतिरिक्त पोटगी हवी आहे। आता त्या दोघांमधला हा जो काही वाद होता त्याच्या अनुषंगाने त्यातला जो हजबंड होता, नवरा होता, त्याने असं म्हणाला की एक 1986चा असा कायदा आहे की ज्याच्यामध्ये मुसलमान महिलांना अशा स्वरूपाने जर का पोटगी मागायची असेल तर ती मागण्याचा अधिकार असतो। पण ज्या अर्थी या महिलेनी सेक्शन 125 सीआरपीसी मध्ये ही दाद मागितलेली आहे त्याच्या अनुषंगाने ही तिला दाद मागण्याचाच अधिकार नाही, कारण त्याने मेंटेनेबिलिटी किंवा ही प्रकरण किंवा ही जी दाद त्या महिलेने मागितली आहे ती चालूच शकत नाही अशा स्वरूपाचा डिफेन्स घेतला। हा त्याने डिफेन्स घेतल्यावरती तेलंगणा कोर्टामध्ये ज्या वेळेला हे प्रकरण आलं तर तेलंगणा हायकोर्टाने त्याच्यामध्ये असा निर्णय दिला की ज्या हिशोबाने 1986चा कायदा आज मितीला अस्तित्वात आहे तर 125 खाली या महिलेला अशा स्वरूपाची दाद मागता येणार नाही। आता हे सगळं जे प्रकरण आहे हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं। आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय सर्वोच्च न्यायालयासमोर असा आला
की सेक्शन 125 मध्ये असं ज्या वेळेला महिला कुठल्याही पद्धतीने दाद मागते आणि तिला जर का दुसऱ्या कुठल्याही एका कायद्यामध्ये पोटगी मागायचं किंवा अशा स्वरूपाच्या मॅट्रिमोनियल मॅटर्समध्ये जर का दाद मागण्याचा अधिकार असेल तर ती हे मागू शकते का. सो हा बेसिक मुद्दा त्याच्यामध्ये विचारात घेण्यात आला. तर त्यावेळेला या दोन्ही न्यायमूर्तींनी असा निवाडा दिलेला आहे की जरी 1986चा जरी कायदा असेल तरी देखील त्या महिलेला सेक्शन 125 खाली अशा स्वरूपाने दाद मागण्याचा अधिकार येतो. आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट अशा स्वरूपाचा आदेश देतं त्यावेळेला दॅट इज आपण म्हणूयात की रूल किंवा दॅट इज लॉ ऑफ द लँड. म्हणजे आता ही जी काही सुप्रीम कोर्टाने वर्डिक्ट दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने जरी 1986चा कायदा असला तरी देखील 125 खाली त्या महिलेला दाद मागण्याचा एक नवा मार्ग हा खुला झालेला आहे. सेक्शन 125 मध्ये ज्या वेळेला महिला दाद मागते ते क्रिमिनल किंवा ज्याला आपण म्हणूयात क्वासाय क्रिमिनल अशा स्वरूपाचं ते प्रकरण चालतं. कारण ते प्रकरण चालण्याचा किंवा ते प्रकरण ऐकण्याचा जो अधिकार आहे तो JMFC कोर्टाकडे आहे. JMFC कोर्टाकडे याचा अर्थ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास याच्याकडे या न्यायमूर्तींकडे ते प्रकरण चालत असतं. आता 125 का 1986चा कायदा या द्वयीचं उत्तर किंवा या द्वंद्वाचं उत्तर देताना न्यायमूर्तींनी अजून काही खूप महत्वाचे पॅरामीटर्स त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. आणि हे पॅरामीटर्स किंवा हे जे मुद्दे आहेत हे आज मितीला खूप महत्वाचे ठरतात. तर ते काय आहे ते समजून घेऊयात. त्यांनी असं म्हणालेले आहे की स्पेशल मॅरेजेस ऍक्ट खाली जर का एखाद्या महिलेचं लग्न जरी झालेलं असलं तरी देखील तिला या सेक्शन 125 खाली येता येतं. आणि जरी त्या महिलेला जर कुठलाही इतर पर्सनल लॉ म्हणजे या केसमध्ये मुसलमानांचा एक वेगळा लॉ आहे की मुस्लिम लॉ आपण ज्याला म्हणू शकतो 1986 ज्याच्यामध्ये वुमेनला किंवा महिलांना एक प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. सो हे जे प्रोटेक्शन जरी असलं तरी देखील ती महिला याच्या खाली पोटगी मागू शकते किंवा दाद मागू शकते. याच्यामध्ये जुन्या कायद्यामध्ये म्हणजे जुना जो CRPC आहे तो आता भारतीय न्याय संहिता याच्या अनुषंगाने तो आता नवा कायदा आज मितीला अस्तित्वात आलेला आहे ज्याच्यामध्ये जुना 125 हा नवीन कायद्यामध्ये सेक्शन 144 याच्या अंतर्गत येतो. याच्यामध्ये ती महिला तिची मुलं तिची आपण म्हणूयात की लेजिटिमेट मुलं किंवा इलेजिटिमेट मुलं या सगळ्यांना याच्यामध्ये दाद मागण्याचा अधिकार या सेक्शन 125 किंवा नवीन कायद्याप्रमाणे आपण म्हणूयात सेक्शन 144 खाली दिलेला आहे. यदा कदाचित जर का त्या महिलेचं आपण म्हणूयात की तिच्या नवऱ्याबरोबर डिवोर्स जरी झालेला असला तरी देखील सेक्शन 125 खाली तो तिचा जो काही पूर्वीचा नवरा होता किंवा एक्स हजबंड होता तो ती पोटगीची रक्कम देत नाहीये आणि त्याच्या विरुद्ध देखील आपण कारवाई करा अशा स्वरूपाची सेक्शन 125 किंवा नवीन 144 मध्ये आता तरतूद करण्यात आलेली आहे. एक नवीन असा कायदा त्यावेळेला अस्तित्वात आलेला आहे आपल्या भारतामध्ये की ज्याच्या अनुषंगाने जर का एखाद्या मोहम्मेडियन किंवा मुस्लिम नवऱ्याने जर का त्याच्या पत्नीला तलाक दिला आणि तो जर इलिगल पद्धतीने दिला किंवा तिच्या म्हणण्यानुसार तो तलाक हा योग्य पद्धतीने दिला गेलेला नाहीये तर त्या पर्टिक्युलर कायद्याच्या अनुषंगाने देखील जरी तो तलाक इलिगली दिला गेलेला असेल म्हणजे ज्याला आपण पूर्वीच्या भाषेमध्ये म्हणताना ट्रिपल तलाक म्हणतो. सो ह्याच्या अनुषंगाने जर का तो त्या महिलेला मान्य नसेल तरी देखील ती या सेक्शन 125 किंवा 144 खाली दाद मागू शकते. त्याच्यापेक्षा अजून एक महत्वाची मेख किंवा महत्वाचा मुद्दा या माननीय न्यायमूर्तींनी या आदेशामध्ये जो काही दिलेला आहे त्याच्यामध्ये हे 125चं जे काही प्रकरण आहे ते केवळ आणि केवळ मोहम्मेडियन स्त्रिया किंवा मुसलमान स्त्रिया यांच्यापुरतं मर्यादित न राहता इतर सर्व महिलांच्या बाबतीत त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. त्यामुळे आता असं घडलेलं आहे की 125 मध्ये जर एखाद्या महिलेने दाद मागितली तर त्याच्या अनुषंगाने 125 किंवा नवीन 144च्या अनुषंगाने पोटगी ही देणं या आपण म्हणूयात हजबंडला किंवा त्या पतीला हे क्रमप्राप्त झालेलं आहे. अर्थात त्याच्यामध्ये खूप इतर गोष्टींचाही अंतर्भाव होतो की ती महिला स्वतः अर्निंग कपॅसिटी आहे का, तिला तिचं स्वतःचं उत्पन्न आहे का, ती खरंच गृहिणी आहे का, त्यानंतर ती स्वतःहून हे घर सोडून गेलेली आहे का त्यांच्यामध्ये
त्या महिलेला तिच्या नवऱ्याने त्या घरातनं बाहेर काढलेलं आहे. असे बरेच त्याच्यातले पैलू आहेत. पण आत्तापर्यंत जे घडत होतं आणि ह्या नवीन आलेल्या जजमेंटमुळे वेगळं असं काय घडलं, असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर असं देता येईल की मोहमेडियन किंवा मुस्लिम महिलांचा याच्यामध्ये अंतर्भाव होतो. डिवोर्स झालेल्या महिला असतील त्यांचा देखील अंतर्भाव होतो. 1986च्या खाली जरी त्या महिलेनी दाद मागितली असली तरी देखील तिला या कायद्याअंतर्गत देखील दाद मागता येते. चौथा मुद्दा की गैरमुस्लिम किंवा मुस्लिम व्यतिरिक्त ज्या कुठल्या महिला आहेत त्यांना तर ह्याच्यामध्ये दाद मागताच येते. आणि त्याचबरोबर जो ट्रिपल तलाक किंवा इल्लीगल तलाक ह्या अनुषंगाने जो कायदा आहे आणि ते जर त्या महिलेचं असं म्हणणं असेल की त्याच्या अनुषंगाने मला या माझ्या पतीने तलाक दिलेला आहे आणि त्यामुळे आज मी तिला देखील त्या व्यक्तीची पत्नी आहे, तर त्याच्या अंतर्गत देखील त्या महिलेला याच्यामध्ये पोटगी मागता येते. तर ह्या जो काही निर्णय आहे या निर्णयाची लिंक आम्ही सुप्रीम कोर्टाच्या ज्या ऑर्डरची लिंक आहे, बरंच मोठं जजमेंट आहे, तर हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला ते डिटेलमध्ये वाचायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण त्याने आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायला नक्कीच प्रोत्साहन मिळतं. जर का तुम्हाला अजून कुठल्या नवीन विषयांच्या बाबतीत माहिती हवी असेल आणि किंवा आम्ही जर त्या बाबतीत व्हिडिओ करणं अपेक्षित असेल आणि तुम्हाला जर ते व्हिडिओज ऐकायचे असतील तर ते देखील आम्ही तुमच्या सांगण्यावरून आम्ही तसे नवनवीन विषय आमच्या व्हिडिओमध्ये अंतर्भाव करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर चला भेटूयात पुढच्या आठवड्यात असाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपली काळजी घ्या. नमस्कार.